आपला पती अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असल्याने त्याचा काटा काढायचा निर्णय तिने घेतला. योजनेनुसार सर्व काही ठरले होते. तिचा बॉयफ्रेंड तिच्या पतीला घेऊन पुलावर नाचगाणी करण्यासाठी गेला होता. नाचत असताना बॉयफ्रेंडने त्याला खांद्यावर घेतले आणि पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्या पतीने त्याचा गळा धरला आणि त्यालाही पाण्यात खेचले आणि दोघंही पाण्यात वाहून गेले. आता बिचाऱ्या बाईचा बॉयफ्रेंडही गेला आणि पतीही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे क्राईम डायरी 302 या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. ही घटना आहे सोलापूर येथील बार्शी भागातली. 35 वर्षीय रुपाली पटाडे तिच्या 40 वर्षीय पती शंकर याच्यासोबत राहत होती. विशेष म्हणजे दोघांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना 2 मुले होती. बिचारा शंकर मामा वाहन चालवून घराचा गाडा हाकत होता तर रुपाली घरकाम करत होती. शंकर याला सर्वजण गावामध्ये शंकर मामा संबोधत. सर्व काही सुखात सुरू होते. याच दरम्यान बार्शी येथील अलीपूर भागात राहणाऱ्या गणेश सपाटे या 26 वर्षांच्या कोवळ्या पोरासोबत रुपालीची ओळख झाली. रुपालीला एका क्षणात पाहताच गणेश तिच्या प्रेमात पडला होता. आता दोघांच्या गाठीभेटीचे रूपांतर अनैतिक प्रेमात झाले होते. 26 वर्षीय गणेशला तिच्यासोबत प्रेमसंबंध होते याची कुणकुण आता शंकर मामाला लागण्यास सुरुवात झाली होती. अखेर त्याने त्यांना एका ठिकाणी मौज करताना पाहिले. या घटनेमुळे रुपाली आणि गणेश वेगळे होणार असे वाटत होते, परंतु तसे काही झाले नाही. ते आणखी जवळ आले. आता तर सर्व खुलेआम सुरू झाले होते. शंकर याला या प्रकारचा प्रचंड संताप आला होता. त्याने पत्नीला समजावून सुखी संसार उद्ध्वस्त करू नको अशी गळ घातली, परंतु डोक्यातील वाईट हवा जाणार तशी कशी. उलट त्याच्या ती अजून जवळ येऊ लागली. आता रुपाली आणि शंकर यांच्यामध्ये नेहमी वाद होऊ लागले. अनेकदा शंकर मामा तिला दारू पिऊन मारहाण करू लागला होता. गणेशला याबाबत तिने एकदा सांगितले होते की याचा एकदाच काटा काढून टाकूया. याचा काटा निघाल्यानंतर मग आपलं कुटुंब सुखी होईल, दोघे मजेत राहू असा विचार रुपालीचा होता. आणि त्यांनी आता प्लान सुरू केला. 17 फेब्रुवारी त्या दिवशी शंकर मामाला गणेशने फोन करून दारू आणि जेवणाच्या पार्टीला निमंत्रण दिले होते. त्यानंतर त्याने दुपारी 3 वाजता त्याच्या एका आणखी मित्राला फोन केला. त्यालाही दारू पार्टीचं आमंत्रण दिलं गेलं. गणेश त्याच्या एका मित्राची 4 व्हीलर घेऊन आला. गणेशचा एक मित्र असे दोघेही 4 व्हीलरमधून एका वाईन शॉपमध्ये गेले. त्यांनी दारूच्या बाटल्या खरेदी केल्या आणि तुळजापूर रोडच्या दिशेने निघू लागले. त्यानंतर त्यांना वाटेत शंकर मामा भेटले. तिघेही तुळजापूर मार्गे धाराशिवला गेले. येथील महागाव जवळच्या ढाळे पिंपळगाव तलावावरील पुलावर आले. त्यावेळी गणेश दोघांना म्हणाला, आपण पुलावर बसून दारू पार्टी करू, नाचू, गाऊ आणि फोटो काढू. तिघेही गाडीतून खाली उतरले. त्यांनी गाडीमध्ये मोठ्या आवाजामध्ये गाणी लावण्यास सुरुवात केली. गाण्याच्या तालावर आता धिंगाणा सुरू झाला. गणेशच्या मित्राला सिगारेटची तलप लागल्याने तो सिगारेट ओढण्यासाठी कारमध्ये गेला. पण शंकर आणि गणेश दोघेही नाचत होते. गणेशने शंकर मामाला नाचताना खांद्यावर उचलून घेतले, तर शंकर मामाने पडू नये म्हणून गणेशचा गळा धरून ठेवला होता. दोघांची मस्ती सुरू असताना गणेश याने शंकर मामाला पाण्यात ढकलले, परंतु गणेशच्या गळ्याला पकडल्याने गणेश देखील त्याच्यासोबत पाण्यात पडला. दुर्दैवाने दोघांना पोहता येत नव्हते. रात्र जास्त झाल्याने आता गणेशचा मित्र घाबरला. त्यांना आवाज दिला, परंतु कोणताही प्रतिसाद येत नव्हता. घाबरलेला मित्र दोघांचाही शोध घेत होता, पण कुठेही त्यांचा पत्ता लागत नव्हता. त्याने गणेशला फोन लावला, पण त्याचा फोन बंद होता. अखेर 30 मिनिटांनी त्याचा मित्र कार घेऊन त्याच्या मित्राकडे गेला. तिथे त्याने घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला. त्यानंतर परत तो पुलावर आला
पुलावर आल्यानंतर दोघांचाही त्याने शोध घेतला, परंतु दोघंही कोठे आढळून आले नाही. अखेर 2 दिवसांनी त्यांची बॉडी पोलिसांना एका ठिकाणी आढळून आली. त्यांचा बुडून मृत्यू झाला होता. पोलिसांनी गणेशच्या मित्राचा जबाब नोंदवून घेतला. त्यात त्याने गणेशने मामाला ढकलल्याचे म्हटले होते. त्यामुळे पोलिसांना काहीसा डाऊट आला. काहीतरी गडबड आहे असे पोलिसांना वाटत होते. त्यांनी शंकर मामाची पत्नी रुपाली हिची चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती नाटकं करत होती, परंतु पोलिसांच्या खाक्या दाखविताच तिने रचलेला कट पोलिसांसमोर कबूल केला. या संपूर्ण घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. रुपालीबाईने पतीला गमावले, सोबत बॉयफ्रेंडही त्याच्यासोबत वाहून गेला. त्यामुळे आता तेलही गेले आणि तूपही, अशी परिस्थिती या बाईची झाली आहे. या प्रकारामुळे शंकर याच्या 2 मुलांचं मात्र छत्र हरपलं आहे. या मुलांचे कसे होणार आता हा प्रश्नच निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे एक मात्र नक्की आहे, नीच प्रकाराचा अंत हा मृत्यू किंवा कारागृहाची हवा असते. त्यामुळे असा प्रकार कोणी करत असाल तर तो थांबवा. कोणाचे आयुष्य अशा प्रकारे उद्ध्वस्त करू नका. मित्रांनो, तुम्हाला आमचा चॅनल आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला जर प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर नक्की ती नोंदवा, जेणेकरून आम्हाला काही सुझाव मिळतील. आणि आपल्या या मराठी चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.